31ला जर तुम्ही दारू पार्टीचा प्लॅन करत असाल तर ही रील अजिबात चुकवू नका. कारण नुकत्याच झालेल्या रिसर्चमधून हे सिद्ध झालंय की जर तुम्ही देशी किंवा विदेशी असं कोणतंही मद्य घेत असाल तर तुम्हाला तोंडाचा कॅन्सर होण्याचा धोका मोठ्या प्रमाणावरती वाढतो. रिसर्चनं हे देखील स्पष्ट केलंय की दररोज अगदी थोड्या थोड्या प्रमाणावरती दारूचं सेवन करणाऱ्यांमध्ये हा धोका 50% वाढतोय. यामध्ये बियर, विस्की, वाईन किंवा इतर काहीही असो किंवा मग महुआ, ताडी, देशी दारू यासारखी कोणत्याही पद्धतीची दारू असो, या सगळ्यामुळे ब्युकल कॅव्हिटी कॅन्सर होण्याचा धोका मोठ्या प्रमाणावरती आहे, ज्यामध्ये तोंडाच्या आतलं जे अस्तर असतं त्याचा कॅन्सर होतो. खरं तर आता सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत, त्यामुळे नवीन वर्षाचं स्वागत करताना, सरत्या वर्षाला निरोप देत असताना तुमच्यापैकी अनेकांना दारू पिण्याचा मोह आवरणार नाही. त्या सगळ्यांसाठी डोळ्यामध्ये अंजन घालणारा असाच हा सर्वे आहे. देशामध्ये वेगवेगळ्या टाईपच्या कॅन्सरमध्ये तोंडाचा कॅन्सर होण्याचं प्रमाण हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. यामध्ये वर्षभरात साधारण 1,43,759 इतकी रुग्णांची संख्या नोंदवली जाते, ज्यापैकी तब्बल 79,979 रुग्णांचा दर वर्षाला मृत्यू देखील होत असतो. कॅन्सर झाल्यापासून रुग्ण हा साधारणपणे 5 वर्ष जगू शकतो असं देखील या अभ्यासामधून समोर आलंय. अर्थात तोंडाचा कॅन्सर हा दारू न पिणाऱ्या लोकांना देखील होतो, पण यामध्ये दारू पिणाऱ्यांचं प्रमाण हे 68% इतकं अधिक आहे. तोंडाचा कॅन्सर होणाऱ्या राज्यांमध्ये सध्या अरुणाचल प्रदेश, मेघालय, आसाम, तेलंगणा आणि मध्य प्रदेश अशा राज्यामधल्या रुग्णांची संख्या ही देशामध्ये सर्वाधिक दिसून येते. त्यामुळे तुम्ही जर दारू पीत असाल तर तुम्ही धोक्यात आहात हे ध्यानात ठेवा.